साऊथ इंडियन लोकांची इडली हलकी फुलकी आणि मऊ का होते, आपली का होत नाही, हा प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो. पण आज आपण खूप साऱ्या टिप्स पाहणार आहोत. इडली परफेक्ट बनवण्यासाठी डाळ तांदूळ भिजवण्यापासून पीठ फर्मेंट करण्यासाठी आपण खूप साऱ्या टिप्स पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. 1 वाटी आपण इथे उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने आपण 3 वाटी इथे तांदूळ घेणार आहोत. इडली बनवण्यासाठी तुम्ही तांदूळ कुठलेही घेतलं तरी चालेल, अगदी रेशनचं तांदूळ घेतलं तरी चालेल. मी इथे इडलीचं तांदूळ वापरलेला आहे. अर्धा चमचा आपण मेथी दाणे वापरलेले आहेत. आता याच्यात पाणी ॲड करून घ्यायचं. तांदूळ एक 3 ते 4 वेळेस धुवून घेतला तरी चालेल, पण डाळ धुताना फक्त 2 वेळेसच धुवून काढायची पाण्याने. याच्यातलं पाणी बाजूला काढून घ्यायचं आणि पाणी याच्यात ॲड करून घ्यायचं. डाळ जेवढी घेतली आणि तांदूळ घेतले त्याच्यात डबल पाणी ॲड करायचं आणि याला एक 5 ते 6 तास आपण व्यवस्थित भिजत ठेवणार आहोत. आपल्या इथे 6 तास झालेले आहेत. डाळ तांदूळ व्यवस्थित भिजलेला आहे. ज्या वाटीने आपण इथे डाळ घेतली होती आणि तांदूळ घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी पोहे घेतलेत. पोहे व्यवस्थित आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि याच्यातलं पाणी आपण बाजूला काढून घेऊ. आणि पोहे भिजण्यासाठी आपण याच्यात 1 चमचा पाणी ॲड करून घेणार आहोत. जास्त पाणी टाकायचं नाही. तांदूळ आणि डाळ ज्यावेळेस आपण वाटायला घेतोय त्याच्या अगोदरच आपण पोहे भिजायला घालणार आहोत. पोहे भिजण्यासाठी अगदी 5 मिनिटं लागतात, त्याच्यामुळे अगोदर भिजायला ठेवायचे आणि लगेच आपण डाळ आता वाटायला घेणार आहोत. याच्यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. आता इथे भांडं वापरताना लहान भांडं वापरलं तर योग्य पडेल, म्हणजे डाळ व्यवस्थित वाटल्या जाते. थोडंसं पाणी ॲड करायचं, जास्त पाणी नाही ॲड करायचं. आता डाळ मिक्सरला पण ही व्यवस्थित फिरून घ्यायची. अगदी बारीक आपण इथे डाळ व्यवस्थित वाटून घेतलेली आहे. मिक्सरचं छोटं भांडं वापरल्यामुळे डाळ आणि तांदूळ अगदी बारीक असं व्यवस्थित वाटल्या जातं, त्याच्यामुळे मी छोटंच भांडं वापरते. छोटं भांडं नसेल तर तुम्ही मोठं भांडं म्हणजे मधलं भांडं वापरलं तरी चालेल. आता आपण एका पातेल्यामध्ये ही ॲड करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण तांदूळही व्यवस्थित निथळून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. डाळ ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस पाणी थोडं जास्त लागतं आणि तांदूळ वाटताना अगदी पाणी कमी लागतं. एक 3 ते 4 चमचे पाणी ॲड करायचं आणि तांदूळ व्यवस्थित वाटून घ्यायचं. अगदी बारीक आपण इथे वाटून घेतलेला आहे. अगदी पेस्ट होत नाही, पण जसं बारीक रवा असतो त्याप्रमाणे आपण इथे वाटून घेतलेला आहे. डाळ आणि तांदूळ वाटताना पाणी थोडं बेतानीच वापरायचं, नाहीतर आपलं जे बॅटर आहे ते पातळ होईल. शेवटच्या बॅचमध्ये आपण तांदूळ आणि लगेच जे भिजवलेले पोहे तेही व्यवस्थित वाटून घेऊन एका पातेल्यात ॲड करून घेऊ. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे 1-2 मिनटं. अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आपण जी बारीक केलेली डाळ आणि तांदूळ एकजीव होतं. चवीप्रमाणे आपण 1 चमचा याच्यात मीठ ॲड करून घेणार आहोत. आता मीठ अगोदर का ॲड केलं हे पुढे तुम्हाला नंतर सांगेलच मी. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनटं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मीठ पूर्णपणे याच्यात विरघळलं पाहिजे. आपलं बॅटर इथे अर्धं आहे पातेल्यामध्ये. आता दुसऱ्या दिवशी आपण हे पाहणार आहोत आपलं बॅटर फॉर्मेंट झाल्यानंतर किती वाटतं. अगदी दुप्पट असं वाटतं. याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला 12 तासासाठी बाजूला ठेवायचं, म्हणजे रात्रभरासाठी आपण हे बाजूला ठेवणार आहोत. दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी पाहू शकतायत अगदी 11 तासच झालेले आहेत आणि आपलं पीठ अगदी व्यवस्थित फॉर्मेट झालेलं आहे. पातेल्यावरती आपण जे सुरुवातीला झाकण ठेवलं होतं आदल्या दिवशी ते थोडंसं हलकं बसत असल्यामुळे मी त्याच्यावर एक कटोरी अशी पालथी घातली होती आणि आपलं जे इडलीचं बॅटर आहे ते व्यवस्थित फॉर्मेट तयार झालेलं आहे. अर्ध पातेलं आपलं इथे बॅटर तयार झालं आणि याच्यात डबलच आपलं इथे व्यवस्थित फॉर्मेट झालेलं आहे. जर अशा पद्धतीने जर आपलं बॅटर तयार झालं तर आपली इडली अगदी परफेक्टच होते. इडली बनवण्यासाठी योग्य प्रमाण आपण डाळ आणि तांदूळाचं घेतलं तर इडलीचं बॅटर हे व्यवस्थित तयार होतं आणि इडलीचं बॅटर व्यवस्थित झालं म्हणजे आपली इडली परफेक्ट अशी होते. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि अगदी कापसासारख्या मऊ लुसलुशीत अशा आपल्या इडल्या तयार होतात. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करताना एक काळजी घ्यायची, खूप घाईमध्ये किंवा खूप फास्टमध्ये हे व्यवस्थित मिक्स करत घ्यायचं नाही. अगदी हलक्या हाताने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर जोरात हे व्यवस्थित मिक्स करत राहिलं तर आपली इडली आहे ती हलकी फुलकी होत नाही. त्याच्यामुळे हे मिक्स करताना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पीठ फर्मेंट ठेवण्या अगोदरच आपण मीठ त्याच्यामध्ये का टाकलं तर कारण याचं एवढंच की आपण दुसऱ्या दिवशी जर मीठ टाकलं तर आपण पीठ व्यवस्थित फेटत राहतो आणि पीठ जर फेटत राहिलं तर इडली अगदी मऊ लुसलुशीत होत नाही. त्याच्यामुळे मीठ आदल्या दिवशीच टाकायचं आणि हे फर्मेंट ठेवायचं. आता आपण इडली पात्रामध्ये हे व्यवस्थित इडल्या तयार करून घेणार आहोत. त्यासाठी आधी इडली पात्राला व्यवस्थित
तेल किंवा तूप लावलं तरी चालेल आणि नंतर आपण याच्यावरती बॅटर ॲड करून घेणार आहोत. ज्यावेळेस आपण बॅटर ओततोय त्यावेळेस अगदी हलकं-फुलकं हे जाणवतं आपल्याला टाकताना आणि आपली इडली व्यवस्थित होते. म्हणजे आता इथे आपल्याला इडल्या किती बनवायच्यात यानुसार आपण इडली पात्रामध्ये बॅटर ॲड करून घेणार आहोत. इथे मी 8 इडल्या करून घेणार आहे. आता आपण ह्या व्यवस्थित एकदा टॅप करून घेणार आहोत, म्हणजे थोडाफार एअर असेल ते निघून जाईल. आता आपण याला स्टीम करायला ठेवणार आहोत. 1 ते 1.5 ग्लास आपण इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवले. त्याच्यामध्ये एक लिंबाची फोड ॲड करून घेतली, म्हणजे आपलं जे इडलीचं पात्र आहे ते खराब होत नाही. आणि आता याच्या इडली पात्रावर आपण इडल्या व्यवस्थित ठेवून घेतलेल्या आहेत. झाकण लावायचं आणि मीडियम फ्लेमवरती याला 15 मिनटं व्यवस्थित वाफ काढून घ्यायची. अगदी 10 मिनटामध्ये जरी काढून घेतल्या तरी चालेल, पण 15 मिनटं ठेवल्या म्हणजे व्यवस्थित वाफवल्या जातात. एक 15 मिनटानंतर मी इथे गॅस ऑफ केलेला आहे. आपल्या इडल्या व्यवस्थित इथे तयार झालेल्या आहेत. आता आपण ह्या साईडला काढून घेणार आहोत. बोट लावून पाहायचं इडलीला, जर आपल्याला चिकट जाणवलं तर आपण 2 मिनिटं व्यवस्थित वाफ काढून घ्यायची. जर काही जाणवलं नाही तर गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतर आपण इडली पात्रामधून इडल्या बाजूला काढून घेणार आहोत आणि याला 5 मिनिटं व्यवस्थित थंड करणार आहोत. 5 मिनिटं झालेले आहेत. इडली पात्र आपलं हलकंसं थंड झालंय, थोडंसं गरम आहे, पूर्णपणे थंड नाही. अगदी हाताने जरी इडल्या काढल्या तरी व्यवस्थित निघतात, कारण आपण व्यवस्थित जर तेल लावून घेतलं आणि आपलं जर पीठ व्यवस्थित असेल तर इडल्या परफेक्ट अशा निघतात. किंवा जर हाताने नाही जमलं तर तुम्ही इथे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या कडा आणि बाजूला काढून घ्यायच्या. कोणतीही पद्धत वापरली तरी चालेल. अशाच पद्धतीने सर्व इडल्या आपण काढून घेणार आहोत. एक इडली तुम्हाला मी हातामध्येही घेऊन दाखवत आहे. दाबल्यानंतर व्यवस्थित दाबल्या जाते, पाहू शकताय अगदी मऊ अशी झालेली आहे. अगदी हलकी फुलकी सुपर सॉफ्ट इडली तयार झालेली आहे. आणि आपण झूम करूनही पाहू की याला जाळी अगदी व्यवस्थित पडलेली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही इडली बनवून पाहिली तर घरामध्ये तुमचं कौतुक नक्कीच होईल. इडली आपण कट करूनही पाहणार आहोत. आतल्या साईडने ही कुठेही कच्ची राहिलेली नाही, अगदी मस्त अशी झालेली आहे. आणि त्याचबरोबर आपण इडली जर अशी व्यवस्थित दाबून धरली आणि नंतर तिला हलक्या हाताने सोडून दिलं तर ती परत व्यवस्थित तिची जागा घेते. दिसायला अगदी पांढऱ्या शुभ्र आहेत आणि खातानाही तेवढ्याच टेस्टी लागतात. मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशीच एक रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय. मस्त खा आणि स्वस्त राहा.